कितीही अभ्यास केला किंवा कितीही प्रश्नपत्रिका सोडवल्या तरीही तुमचा स्कोर 65 ते 70 मार्क्सच्या चक्रव्यूहमध्ये अडकून पडला असेल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. कारण ह्या व्हिडिओमध्ये एक खास QAI फॉर्म्युला आहे जो मी तुमच्याशी शेअर करणार आहे, ज्याचा वापर केल्याने तुमचे मार्क्स 65 पासून रॉकेटसारखे वर जात 95, 98, 99 आणि नशिबाने साथ दिली तर 100 पर्यंत जातील. आणि हो, हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण हा QA फॉर्म्युला कसा वापरायचा हे एका प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. सोबतच या सर्व स्टेप एकमेकांवर अवलंबून असल्याने तुम्ही जर एखादी स्टेप सोडली तर उरलेला व्हिडिओ तुम्हाला समजणार नाही. हा व्हिडिओ समजण्यासाठी आपण QA फॉर्म्युला हा व्हिडिओ आपण 3 भागात विभागला आहे, ज्याचे 3 भाग आहे प्रॉब्लेम, दुसरा भाग आहे गोल्डन रूल आणि तिसऱ्या भागात मी तुम्हाला QAI हा फॉर्म्युला समजून सांगणार आहे. एकदा आजार काय आहे हे शोधू म्हणजे उपचाराचा विचार करता येईल. म्हणून मित्रांनो, या व्हिडिओतील जो पहिला भाग आहे ज्याला आपण प्रॉब्लेम्स असं म्हटलं आहे, त्या प्रॉब्लेमकडे आपण जाऊ. प्रॉब्लेम, नेमका प्रॉब्लेम काय आहे? मित्रांनो, जशी मी आपली क्वालिटी टेस्ट सिरीज सुरू केली तसे मला खूप मित्र एकच प्रश्न सारखा विचारत आहे. तो प्रश्न म्हणजे, सर मी अभ्यास खूप करतो पण माझा स्कोर 60-70च्या पुढे जातच नाही, किंवा कितीही पेपर सोडवले तरी माझा स्कोर वाढतच नाही, काय करू? मित्रांनो, आजार खरा इथे लपला आहे. मित्रांनो, तुमचे मार्क्स वाढत नाहीये यामागे एकच औषध आहे आणि जे तुम्ही वापरत नाहीये ते म्हणजे तुम्ही अभ्यास करताना QAI हा फॉर्म्युला वापरत नाही. मन लावून, जिद्द ठेवून, ध्येय ठेवून अभ्यास करा असे तुम्हाला सगळेच सांगतील, परंतु अभ्यास कसा करायचा, त्यामध्ये QAI फॉर्म्युला कसा वापरायचा हे कोणी सांगत नाही. मी आज हेच नेमकं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, हा फॉर्म्युला बघण्याआधी आपण तो फॉर्म्युला ज्या गोल्डन रूलच्या आधारावर बनला आहे ते गोल्डन रूल्स बघू. मित्रांनो, हे रूल सांगण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी तुम्ही काळजीपूर्वक ऐका. बघा, शक्ती तर सगळ्यांकडे आहे पण शक्तिमान सगळे नसतात. या रूलचा एकच प्रॉब्लेम आहे. हे रूल माहिती तर खूप लोकांना आहे परंतु वापरता खूप कमी लोकांना येतात, आणि हे रूल कसे वापरायचे हेच नेमकं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, QAI फॉर्म्युला हा 4 पिलरवरती उभा आहे. तर बघू मित्रांनो, ते 4 रूल्स कोणते आहेत. पहिला रूल, जर दरवेळी तुम्ही तीच चूक करत असाल तर दरवेळी तुम्हाला तितकेच मार्क्स पडतील. दुसरा रूल, तोच अभ्यास करत जर तुम्ही असाल तर तुम्हाला मार्क्स सुद्धा तितकेच पडतील. तिसरा रूल, चुकलेले पुन्हा चुकले नाही तर मार्क्स हळूहळू वाढत जातील. आणि शेवटचा रूल, खूप पेपर सोडवण्यापेक्षा कमी पेपर QAI फॉर्म्युलाने सोडवणे फायद्याचे ठरेल. मित्रांनो, हे 4 रूल तर तुम्हाला माहीत झाले, पण आताशी तुम्ही फक्त शक्ती मिळवली. आणखी पुढे तुम्ही माझ्यासोबत या, मी तुम्हाला हा फॉर्म्युला शिकून शक्तिमान कसं बनवायचं हे शिकवतो. तर मित्रांनो, आपण 3 इम्पॉर्टंट पार्टमधला जो पहिला पार्ट होता तो प्रॉब्लेम्स तुमचा नेमका काय आहे ते बघितलं, त्यानंतर गोल्डन रूल्स बघितले. आता हे गोल्डन रूल्स कसे वापरायचे हे आपण फॉर्म्युला या टेक्निकमध्ये बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, कमीत कमी वेळात जास्त मार्क्स मिळवण्याची एकच टेक्निक म्हणजे पेपर सोडवा. हा सल्ला तुम्हाला सुद्धा भेटला असेल आणि तुम्ही भरपूर पेपर सोडवले असतील, तरी पण मार्क्स का वाढत नाहीये? कारण प्रश्नपत्रिका सोडवण्याच्या सल्ल्यामध्ये 33% इतकीच टेक्निक तुम्हाला कळाली आहे. आणि मला सांगा मित्रांनो, 33% उपचारांवरती तुम्हाला 100% गुण कसा येणार? ती उरलेली 66 टेक्निक मी सांगतो आहे, अतिशय काळजीपूर्वक बघा. तुम्हाला फक्त Q कळाला आहे, तोही अर्धा. मी तुम्हाला पूर्ण QAI फॉर्म्युला सांगणार आहे. आज आपण हे तिन्ही पार्ट QAI फॉर्म्युलाच्या माध्यमातून बघू. मित्रांनो, 3 पार्ट्सपासून हा फॉर्म्युला तयार झाला आहे, जे की तुमच्या समोर आहे QAI. यातील आपण पहिला भाग बघू, Q म्हणजे काय. तर मित्रांनो, Q म्हणजे क्वेश्चन्स पेपर. क्वेश्चन पेपर सोडवणे हा या Qचा अर्थ होतो, पण तेही चिटिंग न करता आणि योग्य पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने नाही. मित्रांनो, गाढव मेहनत करायची नाही. सांगितले म्हणून ओझे व्हायचे नाही. ओझे कसे व्हायचे आणि किती व्हायचे हे समजून घ्या. 100 प्रश्नपत्रिका चुकीच्या पद्धतीने सोडवण्यापेक्षा फक्त 10 प्रश्नपत्रिका QAI फॉर्म्युल्याने सोडवणे कधीही फायद्याचे आहे. प्रश्नपत्रिका कशी सोडवावी हा एक संपूर्ण वेगळ्या व्हिडिओचा विषय आहे, जो मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येत आहे. पण आज आपण त्यातील महत्त्वाचे 3 भाग बघू. पहिला भाग आहे वेळ लावून सोडवा. मित्रांनो, 100 मार्क्सचा पेपर दिलेल्या वेळेत संपला पाहिजे. माझे तर असे मत आहे की 10 मिनिटे आधी संपला पाहिजे. घरी तयारी करताना अलार्म लावून किंवा ऑनलाईन पेपर सोडून तुम्ही ही सवय लावून घेऊ शकता. यातील दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे परीक्षेचे वातावरण तयार करा. मित्रांनो, पेपर देताना परीक्षेसारखेच वातावरण असले पाहिजे. फुटबॉलच्या मैदानात पोहण्याची तयारी होत नसते. झोपून पेपर सोडवणे, अवघड गणितासाठी कॅल्क्युलेटर वापरणे, अर्धा पेपर आता सोडवणे, अर्धा पेपर नंतर सोडवणे असं करू नका.
प्रत्येक पेपर सोडवताना जवळ एक रफ पेपर वापरा. आपल्याला स्टेप क्रमांक 2 मध्ये हा रफ पेपर उपयोगी पडणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तिसरा यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दर्जेदार पेपर सोडवा. मित्रांनो, सध्या मार्केटमध्ये पुस्तकांचा आणि प्रश्नपत्रिकांचा सुळसुळाट झाला आहे. इकडचे तिकडचे प्रश्न कॉपी करून स्वस्त टेस्ट सिरीज उपलब्ध झाले आहे. पण लक्षात घ्या, या स्वस्त टेस्ट सिरीज तुम्हाला उद्ध्वस्त करू शकता. लक्षात घ्या, तुम्हाला पेपर हा सस्ता नाही तर सच्चा पाहिजे. खूप अवघड, खूप सोपे पेपरच्या नादी लागून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. तुम्हाला दर्जेदार पेपर्स कुठे मिळतील? तर मित्रांनो, यासाठी मला माहीत असणारे 4 महत्त्वाचे सोर्सेस मी तुम्हाला सांगतो आहे. यातील पहिला सोर्स आहे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका. या अतिशय महत्त्वाच्या आहे, कारण की त्यामध्ये काठिण्य पातळी कशी असावी याची पूर्वपणे कल्पना दिलेली असते. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा सोर्स आहे आपलं प्ले स्टोअरवरती उपलब्ध असणारं स्टडीवाडी हे ॲप. मित्रांनो, तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन स्टडीवाडी असं सर्च करून आपलं हे ॲप डाउनलोड करा. इथे तुम्हाला स्टँडर्ड क्वालिटीचे प्रश्न मिळतील. त्याचप्रमाणे आपली एक टेस्ट सिरीज जी की 99 रुपीजला आपण लॉन्च केली आहे तीही तुम्हाला तिथे मिळेल. प्रश्नाचा दर्जा काय असतो, क्वालिटी काय असते हे तुम्हाला तिथं समजेल. त्यानंतर पुढचा सोर्स आहे मित्रांनो आपलं टेलिग्रामवरील पोलीस भरती हे चॅनल. आता सध्या 1,50,000 सदस्य असणाऱ्या या चॅनलवरती आपण फ्री PDF टेस्ट सिरीज चालवतो आणि यामध्ये आपण प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, एक्सप्लेनेशन शीट या सर्व गोष्टी प्रोव्हाइड करतो. मित्रांनो, तुम्हाला टेलिग्राममध्ये समोर दिसणाऱ्या पद्धतीने पोलीस भरती असं टाईप करून सागर सरांचं हे चॅनल जॉईन करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही मला इंस्टाग्रामवरती देखील पोलीस भरती हे हँडल टाईप करून सर्च करून फॉलो करू शकता. मित्रांनो, यानंतर तिसरा महत्त्वाचा सोर्स आहे तुम्हाला गुगल क्रोममध्ये जाऊन स्टडीवाडी टेस्ट किंवा SB5 टेस्ट असं सर्च करायचं आहे. ज्यावेळी तुम्ही स्टडीवाडी टेस्ट असं सर्च कराल त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक विषयाच्या प्रत्येक टॉपिकवरती टॉपिक वाईज टेस्ट मिळतील. तुम्हाला कोणत्या टॉपिकचा अभ्यास राहिला, कोणत्या टॉपिकचा अभ्यास पूर्ण करायचा हे तिथं समजेल. त्याचप्रमाणे मित्रांनो, जर तुम्ही SB5 टेस्ट असं सर्च केलं तर तुम्हाला तिथे प्रत्येक विषयाच्या मिक्स प्रकरणानुसार टेस्ट मिळतील. पोलीस भरती 100 मार्काच्या टेस्ट मिळतील. गणितासाठी, बुद्धिमत्तासाठी वेगवेगळ्या टेस्ट मिळतील. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, आपण आपल्या स्टडीवाडी या ॲपमध्ये जी एक खास टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे तीही तुम्ही दर्जेदार प्रश्नपत्रिका म्हणून विकत घेऊ शकता. वरील सर्व सोर्सची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून नक्की जॉईन करा. मित्रांनो, पहिली स्टेप जी की पार्ट क्यू होता हे तर मी तुम्हाला सांगितली, पण त्याबद्दलची एक विचित्र गोष्ट मला तुम्हाला सांगायचीच राहिली. ती म्हणजे या पहिल्या स्टेपपर्यंत 100% मित्र पोहोचलेले असतात. म्हणजे प्रश्नपत्रिका 100% मित्र सोडवतात. परंतु यापुढील ज्या 2 स्टेप आहे तिथे फक्त 20% इतकेच मित्र पोहोचतात. आणि हेच ते मित्र असतात जे आपला स्कोर 65 पासून 95 पर्यंत घेऊन जातात. मित्रांनो, क्यू पार्ट बघितल्यानंतर आता आपण बघणार आहोत ए पार्ट. ए पार्ट नेमका काय आहे? तर मित्रांनो, हा ए पार्ट म्हणजे ॲनालिसिसचा पार्ट आहे. आता इथे काळजीपूर्वक लक्ष द्या मित्रांनो. प्रश्नपत्रिका सोडवून झाली की सगळे सांगतात ॲनालिसिस करा, पण नेमकं कसं करायचं हे कोणीच सांगत नाही. त्यामुळे हा भाग डोळ्यात तेल घालून बघा. हे मी अतिशय सोप्या पद्धतीने सांगतो आहे. ही स्टेप मूर्ती लहान पण कीर्ती महान या प्रकारची आहे. यात फक्त 5च पायऱ्या आहेत, पण 50 मार्क्स वाढवण्याची क्षमता या 5 पायऱ्यांमध्ये आहे. या पार्टसाठी तुम्ही स्वतःला 3 गोष्टी उपलब्ध करून द्यायच्या आहे. पहिली म्हणजे नोटबुक, आणि लक्षात घ्या इथून पुढे आपण त्या नोटबुकला ॲनालिसिस नोटबुक असं म्हणणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे पेन, आणि तिसरी गोष्ट क्यू पार्टमध्ये प्रश्नपत्रिका सोडवताना आपण जो रफ पेपर वापरलेला आहे तो रफ पेपर तुमच्या समोर असला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ॲनालिसिस योग्य प्रकारे करता येईल. तर बघू मित्रांनो, त्या 5 स्टेप कोणत्या आहेत. सगळ्यात आधी तुम्ही तुमचा सोडवलेला पेपर तपासणार, त्यानंतर तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे बघणार, आणि नंतर तुमचा संपूर्ण फोकस हा चुकलेल्या म्हणजेच तुम्हाला न मिळालेल्या मार्क्सवरती ठेवणार. हा फोकस ठेवण्यासाठी तुम्हाला खालील 5 प्रश्न मदत करतील. यातील प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला एका उदाहरणाद्वारे समजून सांगतो आहे. ॲनालिसिस करताना तुमचे मित्र खालील हे 5 प्रश्न असणार आहे, यांच्याशी चांगलं रिलेशन ठेवा, फायदा होईल. पहिला प्रश्न, कोणते प्रश्न चुकले? मित्रांनो, पेपर सोडवून झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर हे शोधायचं आहे की तुमचे कोणते प्रश्न चुकलेले आहेत. बघा मित्रांनो, मला परीक्षेमध्ये असं विचारलं होतं की इंडिया गेटपासून राष्ट्रपती भवनपर्यंतच्या दिलेल्या रस्त्याला नवीन नाव कोणते आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर मी अग्निपथ असं केलं, परंतु प्रत्यक्ष या प्रश्नाचं उत्तर कर्तव्यपथ असं आहे. म्हणजे हा प्रश्न माझा चुकलेला आहे. मग मी माझ्या ॲनालिसिस शीटमध्ये असं लिहिणार की मी अग्निपथ आणि कर्तव्यपथ, अग्निपथ ही एक योजना आहे, कर्तव्यपथ हे रस्त्याला दिलेलं नाव आहे, मी यामध्ये कन्फ्यूज झालो होतो आणि म्हणून माझा हा मार्क गेलेला आहे. म्हणून तुम्ही हा प्रश्न लिहिणार, त्याच्यासमोर तुम्ही लिहिणार की मला अग्निपथ योजना आणि कर्तव्यपथ रस्ता यातील फरक समजला नाही, मी यात कन्फ्यूज झालो, मला इथून पुढे ह्या गोष्टींवरती लक्ष द्यावं लागेल. यानंतर मित्रांनो, दुसऱ्या प्रश्नाकडे बोलूया. दुसरा प्रश्न तुम्ही
हा विचारायला पाहिजे कोणते प्रश्न अंदाजे बरोबर आले. मित्रांनो, परीक्षेमध्ये आपल्याला मिळालेले सर्व प्रश्नांचे जे गुण असतात, जे प्रश्न आपले बरोबर आलेले असतात ते आपल्याला येतात म्हणूनच त्याचे आपल्याला मार्क्स मिळालेले नसतात. काही प्रश्न असे असतात ज्यांचे उत्तर आपले अंदाजे बरोबर आलेले असतात. उदाहरणार्थ, मला वर्गमुळात एखादी संख्या दिलेली असताना तिचं घातांकित रूप विचारलेलं आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटलं की 1/2 असावं, म्हणून मी 1/2 या प्रश्नाचं उत्तर केलं आणि हेच या प्रश्नाचं उत्तर निघालं. तर मित्रांनो, खरं बघायला गेलं तर हा मार्क्स मला मिळालेला नाही, तर तो अंदाजे बरोबर आल्यामुळे, मी लकी ठरल्यामुळे तो गुण मला मिळालेला आहे. म्हणून याही प्रश्नांना तुम्हाला ॲनालिसिस शीटमध्ये वेगळ्या पद्धतीने लिहून काढायचा आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न जो की तुम्ही विचारायला पाहिजे तो म्हणजे कोणते प्रश्न बरोबर येता येता चुकले. बघा मित्रांनो, काही प्रश्न असे असतात की जे तुम्ही सोडवत मात्र बरोबर येतात आणि शेवटी तुमच्याकडनं थोडीशी चूक होते. उदाहरणार्थ, मला बैठक व्यवस्थेचं एक उदाहरण दिलं होतं, मी ते बरोबर सोडवलं, फक्त डावा हात आणि उजवा हात यामध्ये गफलत झाल्यामुळे माझ्याकडून बरोबर उत्तर देता देता मी चुकीचं उत्तर दिलं. तर मित्रांनो, इथे मी ॲनालिसिसमध्ये डॅश करून असं माझं मत लिहायला पाहिजे की मला यापुढे बैठक व्यवस्थेच्या डावा हात उजवा हात याकडे प्रॉपर लक्ष द्यावं लागेल. यानंतर मित्रांनो, बघूया चौथा प्रश्न. चौथा प्रश्न तुमच्या मदतीला याप्रमाणे आहे. कोणत्या सिली मिस्टेक झाल्या. मित्रांनो, बऱ्याचदा आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये किंवा हलगर्जीपणामुळे, निष्काळजीपणामुळे काही सिली मिस्टेक करतो. या सिली मिस्टेक अतिशय साध्या असू शकतात. उदाहरणार्थ, 18+6 हे उदाहरण सोडवताना घाईघाईमध्ये मी 2 उत्तर देण्याऐवजी 1 उत्तर दिलं. मित्रांनो, यामुळे पर्यायामध्ये 1 दिसला, मी त्यालाही टिक केलं आणि माझं हातचा मार्क गेला. तसं बघायला गेलं तर हे माझ्याकडनं कधीही न चुकणारं गणित आहे, परंतु तरीही सिली मिस्टेकमुळे माझ्याकडनं ही चूक झाली. तर याही प्रश्नांना तुम्ही तुमच्या ॲनालिसिस शीटमध्ये स्थान द्यायचं आहे. यानंतर मित्रांनो, पुढचा प्रश्न याप्रमाणे, कोणत्या प्रश्नाने जास्त वेळ घेतला. तर मित्रांनो, काही प्रश्न असे असतात की जे तुमचा भरपूर वेळ घेतात. उदाहरणार्थ, वाक्याचा प्रयोग ओळखा असा प्रश्न होता. आईने मुलाला शिकवावे या वाक्याचा मला प्रयोग ओळखायचा होता. याचे पर्याय होते भावे प्रयोग, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि संकर प्रयोग. मात्र मला खरोखर हे समजलं नाही की हा कर्तरी प्रयोग आहे की भावे प्रयोग आहे की संकर प्रयोग आहे, आणि म्हणून मी याच्यावरती भरपूर विचार केला. माझा 1 मिनिट गेला, माझे 2 मिनिटं गेले, माझे 5 मिनिटं गेले, तरीही मला या प्रश्नाचं उत्तर आलं नाही आणि फायनली मी काहीतरी टिक करून दिलं. तर अशा वेळेस मित्रांनो, लक्षात घ्या की तुम्हाला इथे तुमच्या ॲनालिसिस शीटमध्ये हे नोंदवायचं आहे की माझा हा प्रश्न बरोबर यासाठी आला नाही कारण माझी कॉन्सेप्टच क्लिअर नाही. तर मित्रांनो, या प्रकारे हे 5 प्रश्न होते. फक्त काय चुकलं आणि काय बरोबर आलं याला ॲनालिसिस म्हणत नाही, याला फक्त पेपर तपासणी असं म्हणतात. पेपर तपासणे हे एका डबक्यात पोहण्यासारखं असतं, तर ॲनालिसिस करणे हे खोल पाण्यात सूर मारण्यासारखं असतं. आणि म्हणून तुम्ही इतकेच जर करत असाल तर लक्षात घ्या, तुम्ही यशाच्या खूप जवळ आहात, परंतु डोळ्यासमोर जी काळी पट्टी बांधली आहे त्यामुळे तुम्हाला नेमकं कोणत्या दिशेनं जायचं हे समजत नाहीये. मी तुम्हाला खाली एक फॉर्मॅट देत आहे, त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या 5ही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही पुढचा पेपर सोडवाल त्यावेळी तुमच्या पेपर सोडवून झाल्यानंतर एक नोटबुक घ्यायचा आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला ॲनालिसिसचा हा जो फॉर्मॅट आता देणार आहे त्या फॉर्मॅटप्रमाणे तुम्हाला तक्ता तयार करायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे तुमचा पेन असला पाहिजे आणि रफ पेपर असला पाहिजे. तर मित्रांनो, या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला कशा प्रकारे माहिती भरायची आणि हा फॉर्मॅट कसा तयार करायचा हे मी तुम्हाला दाखवतो. हा फॉर्मॅट खालीलप्रमाणे असेल. बघा मित्रांनो, स्टडी बडी क्वेश्चन पेपर 1 ॲनालिसिस बाय QAI फॉर्म्युला. यातील पहिला टाईप, कोणते प्रश्न चुकले. इथे तुम्हाला एकाखाली एक जे प्रश्न चुकले त्यांची नाव लिहायची आहे. नंबर 2, कोणते प्रश्न अंदाजे बरोबर आले. इथेही तुम्हाला जे प्रश्न तुमचे अंदाजे बरोबर आले ते एकाखाली एक लिहायचे. नंबर 3, कोणते प्रश्न बरोबर येता चुकले. याही खाली तुम्हाला माहिती भरायची आहे. कोणते प्रश्नात सिली मिस्टेक झाल्या. आणि शेवटचा टाईप होते, कोणत्या प्रश्नाने जास्त वेळ घेतला. मित्रांनो, ॲनालिसिस शीट तर मी तुम्हाला दिली आणि ही शीट तुम्ही डाउनलोडही करू शकता. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देतो आहे, तिथेही तुम्ही डाउनलोड करू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, आपल्या स्टडी बडी ॲपवरतीही मी अवेलेबल करून देत आहे. त्याचप्रमाणे पुढचं एक महत्त्वाचा भाग म्हणजे ही ॲनालिसिस शीट भरायची कशी. फक्त काय चुकलं काय बरोबर आलं इतकंच लिहिलं तर ते प्रॉपर ॲनालिसिस होणार नाही. ॲनालिसिससाठी तुम्हाला ही शीट कशी भरायची हे मी तुम्हाला दाखवतो. या फॉर्मॅटमध्ये माहिती कशी भरायची याचे एक उदाहरण मी तुम्हाला दाखवतो, तेही बघून घ्या. ही होती तुमच्यासमोरचं फॉर्मॅट आणि ही आहे भरलेली ॲनालिसिस शीट. मित्रांनो, बघा कोणते प्रश्न चुकले. तर राजपथला दिलेले नवीन नाव कर्तव्यपथ आहे, पण मी अग्निपथ योजना आणि कर्तव्यपथ यात गोंधळ करून अग्निपथ असे नाव दिले. इथे मी डॅश करून माझं मत, मला पुढच्या वेळीसाठी असणारी सूचना लिहितो आहे, ती म्हणजे मला सारखे नाव असणाऱ्या योजनांबद्दल रिव्हिजन करावे लागेल. कोणते प्रश्न अंदाजे बरोबर आले. वर्गमुळात 16 या संख्येला 4 या संख्येच्या घाताच्या स्वरूपात लिहायला सांगितलं होतं. मला हे माहिती नव्हते. मी अंदाजे उत्तर 102 हे दिलं आणि ते बरोबरही आलं. मी इथे डॅश करून माझ्यासाठी सूचना अशी लिहिणार आहे, मला घातांकाच्या नियमांचा अभ्यास करावा लागेल. तिसरं, कोणते प्रश्न बरोबर येता चुकले.
बुद्धिमत्तेची बैठक व्यवस्था मी पूर्णपणे सोडवली, पण त्यांनी डाव्या हाताची व्यक्ती विचारली, मी उजव्या हाताची व्यक्ती हे उत्तर दिलं, त्यामुळे हा प्रश्न चुकला. डॅश करून मी माझं मत लिहितोय. मी यापुढे डावा आणि उजवा या दिशेत उत्तर देताना बारीक लक्ष देईल. चौथा प्रश्न होता, कोणत्या सिली मिस्टेक झाल्या? बघा मित्रांनो, 18 वजा 16 बरोबर 2 येतात, पण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये मी उत्तर 1 दिलं. पुढच्या वेळी मी ही सिली मिस्टेक करणार नाही. आकडेवारी मी काळजीपूर्वक करेल. पाचवा प्रकार, कोणत्या प्रश्नाने जास्त वेळ घेतला? प्रयोगाचा प्रश्न चुकला. मला अजूनही भावे आणि कर्मणी या दोन प्रयोगात कन्फ्युजन होत आहे. या दोन्ही कॉन्सेप्टला वेळ देऊन मला त्या क्लिअर कराव्या लागतील. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जेवढे प्रश्न तुमचे चुकले, उदाहरणार्थ तुमचे 30 प्रश्न चुकले, तुमचे 25 प्रश्न चुकले, तर ते हे 5 पैकी कोणत्या तरी एका टाईपमध्ये येतील आणि तुम्हाला तो टाईपमध्ये तो प्रश्न का चुकला हेही लिहायचं आहे आणि पुढच्या वेळेसाठी तुम्हाला काय स्वतःला सूचना द्यायची तेही लिहायचं आहे. मित्रांनो, लिहायचं यासाठी आहे की नंतर आपल्या लक्षात राहत नाही. मित्रांनो, अजूनही आपला फॉर्म्युला संपलेला नाही, कारण या फॉर्म्युलाचा जो शेवटचा भाग आहे, आपण क्यू बघितला, आपण ए बघितला आणि शेवटचा भाग जो आय आहे तो आपल्याला बघायचा आहे. जर मित्रांनो तुम्ही फक्त पहिले 2 पार्ट करत असाल, शेवटचा पार्ट स्किप करत असाल, तर तुम्ही इतकी मेहनत घेऊन फायदा नाही. बघू मग पार्ट तिसरा नेमका काय आहे. तर तिसरा पार्ट याला म्हणतात इम्प्लिमेंटेशन, म्हणजे प्रत्यक्ष अंमलबजावणी. मित्रांनो, 65 पासून 95 पर्यंतचा हा रॉकेट प्रवास कसा होतो आणि तुम्ही हा प्रवास कसा करायचा हे मी या भागात सांगतो आहे. मित्रांनो, खरा ज्ञानी तोच असतो जो फक्त पोपटपंची करत नाही, तर माहीत असलेले ज्ञान प्रत्यक्ष अंमलात आणतो. आणि हा पार्ट तोच आहे ज्याचं नाव आहे इम्प्लिमेंटेशन. पार्ट क्यू आणि पार्ट ए मध्ये तुम्ही खूप महत्त्वाच्या गोष्टी शिकल्या, पण या गोष्टी कशा वापरायच्या हे आपण पार्ट आय मध्ये बघू. तर बघू यातला पहिला पॉईंट याप्रमाणे आहे, पेपरच्या आधी ॲनालिसिस नोट्स वाचून घेणे. मित्रांनो, पार्ट क्यू मध्ये आपण जे ॲनालिसिस नोट तयार केल्या आहेत त्या तुम्हाला यापुढे होणाऱ्या प्रत्येक पेपरच्या आधी वाचायच्या आहे आणि त्यामध्ये ज्या गोष्टी, ज्या सूचना तुम्ही स्वतःसाठी लिहिलेल्या आहेत त्या लक्षात ठेवून काळजीपूर्वक त्या चुका टाळायच्या आहे. मित्रांनो, आपण लिहून यासाठीच घेत आहे की आपल्याला ते रिव्हाइज करता यायला पाहिजे. प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन पेपर द्यायचा असला की तुम्ही तुमच्या ॲनालिसिस नोट्स वाचल्याच पाहिजे. यातील दुसरा पॉईंट आहे, जे नवीन आहे ते शिकून घेणे. ॲनालिसिसमध्ये तुमच्याकडे तुम्हाला कोणत्या कन्सेप्ट बिलकुल येत नाही याची माहिती असेल, त्या प्रत्येक कॉन्सेप्टसाठी तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये वेगळा वेळ राखून ठेवायचा आहे. मित्रांनो, नवीन अभ्यास, जुना अभ्यास, रिव्हिजन या सर्व गोष्टी वेळापत्रकात कशा बसवायच्या या संदर्भातला एक व्हिडिओ मी लवकरच तुम्हाला देणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला या गोष्टींचं नियोजन करता येईल. मित्रांनो, पार्ट क्यू आणि पार्ट ए मध्ये ज्या ज्या गोष्टी आपण शिकलो त्या गोष्टी कशा वापरायच्या हेही तितकंच महत्त्वाचं आहे. यातील तिसरा भाग आहे चुका पुन्हा पुन्हा न करणे. म्हणजे मित्रांनो, जी चूक तुम्ही आधी केली ती तुम्हाला पुन्हा पुन्हा करायची नाही. मित्रांनो, समजा प्रत्येक वेळी तुमचं वर्गमुळात 16 बरोबर 4 हे उत्तर येण्याऐवजी तुम्ही 3 उत्तर देत असाल, तर प्रत्येक वेळी तुम्ही ही चूक केली तर तुमचे मार्क्स प्रत्येक वेळी तितकेच राहणार. म्हणून आपण जो गोल्डन रूल बघितला तो गोल्डन रूल होता, जर दरवेळी त्याच चुका कराल तर दरवेळी तितकेच मार्क्स पडतील. आणि मित्रांनो, हा जो चौथा पॉईंट आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, त्याकडे लक्ष द्या. कमीत कमी 10 पेपरला हा फॉर्म्युला वापरणे. खूप मित्र इथंच चूक करतात, एकदम जोशमध्ये येऊन हा फॉर्म्युला एकदा दोनदा वापरून बघतात आणि मग म्हणतात की याचा काही फायदा होत नाहीये. मित्रांनो, विश्वास करा, कमीत कमी 10 पेपरसाठी हा फॉर्म्युला वापरा. 11व्या पेपरमध्ये ही जादू काम करायला लागेल. 10 पेपरमध्ये तुम्ही 1000 चुका कराल, 1200 चुका कराल, त्यातील 300-400 सिली मिस्टेक, 200-300 नवीन कन्सेप्ट असतील ज्या तुम्ही दुरुस्त करून 11व्या पेपरला 10 ते 15 मार्क्स वाढवू शकता. मित्रांनो, ज्या तुम्ही चुका करता ते लगेच दुसऱ्या पेपरला रिपीट होत नाही, तर तुम्ही अशा 10 पेपरमध्ये ज्या चुका केल्या त्यातल्या 10-20 चुका पुढच्या पेपरला, त्यावरती जे प्रश्न येणार आहे ते पुढच्या पेपरला येतील आणि पुढच्या वेळेस तुम्ही ही सुधारणा करून घेतल्यानंतर तुमच्या त्या चुका होणार नाही आणि तुमचे मार्क्स 65 पासून वाढायला सुरुवात होईल. असे करत करत जर तुम्ही 20 पर्यंत गेले तर तुमचा स्कोर आपोआप 65 पासून 75, 85, 90, 95 असा वाढत जाईल. मित्रांनो, स्कोर वाढवणं ही खूप सोपी गोष्ट आहे. स्कोर वाढवणं म्हणजे संपूर्ण सिलेबसला पुन्हा एकदा रिव्हिजन देणं असं नाहीये, तर जे आपल्याला येत नाही त्याच्यावरती विशेष फोकस करणं. मित्रांनो, बघा, प्रत्येक वेळी तुमचा प्रयोगाचा प्रश्न चुकतोय तर तुम्ही एक दिवस खास 15 मिनिटे वेगळा वेळ काढून प्रयोगाचा अभ्यास केला आणि प्रयोगावरती फोकस केला आणि अशी काळजी घेतली की पुढच्या वेळी प्रयोगाचा प्रश्न चुकायलाच नको, तर मागच्या पेपरला तुम्हाला 69 मार्क असतील तर पुढच्या पेपरला निश्चितच तुम्ही प्रयोग सुधारल्यामुळे तुम्हाला 70 मार्क मिळतील. मागच्या पेपरमध्ये जर तुमचा अपूर्णांकाचा प्रश्न चुकत असेल आणि फक्त तुम्ही संपूर्ण गणिताचा अभ्यास न करता अपूर्णांकावरती फोकस केला आणि अपूर्णांकाचा एकही प्रश्न चुकू दिला नाही, तर पुढच्या पेपरला तुम्हाला 70 ऐवजी 71 मार्क असतील. असं प्रत्येक पेपरमध्ये 3-4 मार्क
वाढवत वाढवत तुम्ही ॲटोमॅटिक 65 पासून 75, 85, 90, 95 असा स्कोअर वाढवत जाल. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे अभ्यासाच्या पद्धतीत सुधारणा करणे. मित्रांनो, लक्षात घ्या, हाताची पाची बोटं ज्याप्रमाणे सारखी नसतात तसेच अभ्यासातील सर्व विषय कॉन्सेप्ट या सारख्या नसतात. म्हणून सर्व विषयांना आणि कॉन्सेप्टला सारखी अभ्यासाची पद्धत वापरू नका, ही खूप मोठी चूक आहे. पाठांतर करणे, नोट्स काढणे, ट्रिक्स वापरणे यासारख्या पद्धती विषयानुसार कन्सेप्टनुसार बदलायला पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मित्रांनो, आणि तुम्हाला या अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धती कशा वापरायच्या याबद्दल आणखी एखादा व्हिडिओ हवा असेल तर निश्चित मला कमेंट करा. कमेंटमध्ये मी तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येईन. मित्रांनो, अशा प्रकारे आपण QAI या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका कशा सोडवायच्या, त्यांचं ॲनालिसिस कसं करायचं आणि त्यांचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, ज्या चुका झाल्यात त्या चुका पुन्हा होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायची, या संदर्भातला व्हिडिओ बघितला. जर तुम्ही याप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे 10 प्रश्नपत्रिका सोडवल्या आणि 11व्या प्रश्नपत्रिकेपासून तुम्ही जर स्वतःचं निरीक्षण कराल तर बघा मित्रांनो, निश्चित प्रकारे तुमचा स्कोअर हा 65 पासून 70, 75, 85, 90 अशा प्रकारे वाढत जाईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इतकंच होतं. मी तुम्हाला हेच सांगितलं की 65 पासून 95 पर्यंतचा स्कोअर कसा वाढवायचा. मित्रांनो, यानंतर भेटूया पुन्हा अभ्यासाच्या सिरीजबद्दल, अभ्यास कसा करायच्याबद्दल याबद्दलचा नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या स्टडीवाडी चॅनेलला, जे की तुम्हाला यूट्यूबवरती अवेलेबल आहे, त्याचप्रमाणे आपलं टेलिग्राम चॅनल पोलीस भरती स्टडीवाडी या नावाने आहे, आणि आपलं गुगल प्ले स्टोअरवरती अवेलेबल असणारं स्टडीवाडी ॲप हे डाउनलोड करा आणि सपोर्ट करा. थँक्यू.